बुद्धी नाही त्यांनी हात वर करा बरं. तर असं कोणीच करू शकत नाही, कोणीच करू शकत नाही. आणि करू शकत नाही, करत नाही असं नाही, तो करू शकत नाही. का करू शकत नाही मी त्याचं साधं सरळ कारण सांगतो. समजा एखाद्याने अत्यंत नम्रतेनं नाही नाही हो मला बुद्धी नाही मी हात वर करतो असं म्हणून जर त्याने हात वर केला तर मला त्याला इतकंच विचारायचं आहे की बुद्धी नाही म्हणून तू जर हात वर केला असशील तर आपल्याला बुद्धी नाही म्हणून आपण हात वर करावा इतकी तरी बुद्धी तुला आहेच की नाही? इतकी तरी बुद्धी आहे हे मान्य करावं लागेल की नाही? बुद्धी नाहीच नाही असं कसं होईल? कोण आहे असा जीव की ज्याला बुद्धी नाही आहे? कोण आहे असा माणूस की ज्याला बुद्धी नाही आहे? आमची अडचण बुद्धी नसण्याची नाही आहे, आमची अडचण बुद्धी असूनही ती शुद्ध नसण्याची आहे, ज्याचा विचार भगवान विशेषत्वाने अधोरेखित करतात. बुद्धी नाही ही अडचणच नाही आहे. देवाने सगळ्यांना बुद्धी दिली आहे म्हणून तर नोटबंदीच्या काळात चालली की नाही? चालली ना, चालली ना, त्यावेळेला चालली ना, म्हणजे आहे ना, होती ना. मग अडचण कुठे आहे? ती याच मार्गात का नाही चालत? कारण या मार्गामध्ये शुद्ध लागते, तेव्हा जी चालली होती ती शुद्ध नव्हती. मग कुणाच्या नावावर ठेवायचे, किती ठेवायचे, ते शुद्ध बुद्धीचं लक्षण आहे का नाही मला माहिती नाही. कदाचित व्यावहारिक शहाणपण असेल त्याच्यामध्ये, मी नाकारत नाहीच आहे. व्यावहारिक शहाणपणा त्याच्यात मान्य करावा लागेल. असो, तो स्वतंत्र मुद्दा. मी पुन्हा एकदा सांगतो, बुद्धी नाही ही आपली अडचण नाही, हा आपला प्रश्न नाही. असलेली बुद्धी प्रांजल आहे का, पारदर्शी आहे का, ती परमात्मा स्वरूपाचं ग्रहण करण्याच्या योग्यतेची आहे का, हा मुद्दा आहे. मी पुन्हा एकदा भावार्थ रामायणामध्ये आपल्याला नेईन. नाथ महाराजांनी याच्या फार सुंदर चिंतन मांडलंय बुद्धीच्या संबंधात. या ज्या रामचंद्र प्रभू हे जर आत्मतत्व असेल तर नाथ महाराज म्हणतात कैकेयी ही कुबुद्धी आहे, मंथरा ही दुर्बुद्धी आहे, कौसल्या ही सद्बुद्धी आहे. प्रत्येकीला नाथ महाराजांनी या सगळ्यांना बुद्धी म्हटलंय आणि त्याची लक्षणेनं नाथ महाराजांनी ते लावून दिलंय. तसं का म्हणायचं? आमची बुद्धी कोण आहे? कौसल्या आहे का सुमित्रा आहे? बहुधा तर या दोघी नसतीलच. कैकेयी आहे का मंथरा आहे? आमची बुद्धी कोण आहे? बुद्धी आहे पण मलिन आहे. का बुद्धीचा विचार? कारण एक आहे त्याचं. कारण 2-3 प्रमाण मी आपल्याला अशी देईन. बुद्धीनं परमात्म्याची प्राप्ती होते. मी दोन्ही प्रमाण देतो, दोन्ही बाजूची प्रमाण देतो. एका बाजूने नाथ महाराज असं, ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, आपण ज्ञानेश्वरी काढा. एका बाजूने ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, मनाची नखी न लगे, बुद्धीची दृष्टी न रिगे, ते इंद्रिया किर जोगे काय होईल? परमात्मा प्राप्तीचा विचार करताना भगवत दर्शनाच्या संबंधामध्ये ज्ञानोबराय म्हणतात, अरे त्या परमात्म्यापर्यंत मनाचं नख पोचत नाही, बुद्धीची दृष्टी पोचत नाही, ते इंद्रियांना काय ग्रहण होईल? ते इंद्रिया किर जोगे काय होईल? इंद्रियांना ग्रहण होईल ती बुद्धी? नाही होणार. तो परमात्मा इंद्रियांना ग्रहण होईल? होणार नाही. कारण परमात्मा अत्यंत सूक्ष्म आहे. आमची इंद्रिय स्थूल बघतात. थोडस सूक्ष्म बघणारं मन आहे, पण मनाचं नखही तिथपर्यंत पोचत नाही. त्याच्यापेक्षा विचाराची सूक्ष्मता जास्त असेल तर विचार करणारी बुद्धी आहे, त्या बुद्धीची दृष्टी सुद्धा परमतत्वापर्यंत जात नाही. एका बाजूला ज्ञानेश्वर महाराजांचं हे मत, आणि तेच ज्ञानेश्वर महाराज 5व्या अध्यायामध्ये म्हणतात, बुद्धी निश्चये आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी. इथं बोलताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, बुद्धी निश्चये आत्मज्ञान. बुद्धी निश्चयाने आत्मज्ञान होतं. निश्चय बुद्धीनेच करावा. निश्चयात्मिका बुद्धी ही. अंतःकरणाचा विचार करताना प्रत्येक अंतःकरण वेगवेगळ्या कार्यानं वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं. निश्चय करणारी बुद्धी आहे, संकल्प विकल्प करणारं मन आहे, चिंतन करणारं चित्त आहे, आणि मीची जाणीव करून देणारा अहंकार आहे. मन, बुद्धी, चित्त, अहंकार याच्यातली बुद्धी निश्चय करते. म्हणून या बुद्धीचा विचार करताना गीतेने 2 पद्धतीनं केला. व्यवसायात्मिका बुद्धी एकेह कुरुनंदन,
बहुशाखा ह्यनंताश्च बुद्धयो अव्यवसायिनाम. गीता बोलते. मी आता तिकडे येत नाही, पण बुद्धी निश्चयी आत्मज्ञान असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. बुद्धीनं परमात्मा प्राप्ती आहे, बुद्धीनेच परमात्मा कळेल. कसा कळेल? आमचे आजोबा एक दृष्टांत सांगायचे, आठवलं म्हणून सांगतो. गायीमध्ये दूध आहे, गायीच्या सर्वांगात दूध आहे, पण ते कुठूनही काढता येतं का? काढता येत नाही ना. गायीच्या सर्वांगामध्ये आहे. उगीच आपण जिभेचं दोहन केलं तर दूध नाही निघणार. कानातून दूध काढण्याचा प्रयत्न केला, नाही निघणार. शेपूट ओढल्यानंतर दूध निघेल, नाही निघणार. तिच्या तोंडातून एखादा पाईप आत टाकून ओढून घ्यायचा प्रयत्न केला पोटातलं दूध, तर नाही येणार, नाही येणार. मग गायीमध्ये दूध आहे, पण ते कुठून घ्यावं लागतं? ते सडातूनच निघतं, अन्यत्र निघत नाही. गायीच्या सर्वांगात दूध आहे, पण जसं ते फक्त सडातूनच प्राप्त होतं, तसं या जगताच्या कणाकणात परमात्मा आहे, पण तो कळतो फक्त बुद्धीतूनच. अन्य मार्गाने तो कळणार नाही. बुद्धी निश्चय करता आला पाहिजे. निश्चय बुद्धीचं काम आहे. म्हणून पुढे मग ते 12व्या अध्यायात आधी चिंतन करताना भगवंताने आपल्या भक्तांची लक्षणं सांगताना संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढ निश्चय. आत्म्याचा दृढ निश्चय कशाने करणार? बुद्धी निश्चय. तो बुद्धीनच होईल, अन्य मार्गाने होणार नाही. बुद्धीनं परमात्मा प्राप्त होईल. कसा होईल? परमात्मा तर सूक्ष्म, त्याच्याकरता जी बुद्धी चिंतन करणारी निश्चयात्मिका जी बुद्धी आहे ती सुद्धा तेवढीच सूक्ष्म हवी. माझं म्हणणं नाही, उपनिषद बोलतं. एष सर्वेषु भूतेषु गूढोत्मा न प्रकाशते दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभी. कठोपनिषद. उपनिषद सांगतं एष सर्वेषु भूतेषु गूढोत्मा न प्रकाशते. सर्वेषु, अरे सर्व भूतांच्या अंतरी तो परमात्मा आहे महाराज. सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐसी बुद्धी स्फुरे अहर्निशी. ते वस्तुगामी, पण कोण स्फुरे? बुद्धी स्फुरे अहर्निशी. ते वस्तुगामी. सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो. या श्लोकावरचं भाष्य बघा ना ज्ञानेश्वर महाराजांचं. सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐसी बुद्धी स्फुरे अहर्निशी. ते वस्तुगामी. अर्जुना, ते बुद्धीला कळेल. गूढोत्मा न प्रकाशते. सर्वांच्या अंतर्यामी परमात्मा आहे, पण तो गूढ आहे, प्रकाशक नाही आहे, प्रकाशित नाही आहे. तो प्रकाशक आहे पण प्रकाशित नाही आहे. का नाही आहे? त्याची कारण अनंत, पण एकच कारण जर आपल्याला समन्वयानं सांगायचं झालं तर असं म्हणता येतं, अज्ञानानं मायेनं तो तिरोहित झाल्यासारखा होतो. त्यामुळे गूढोत्मा न प्रकाशते. तो प्रकाशित नाही आहे. मग तो कशाने प्रकाशित होईल? त्याच्याकरता काहीतरी प्रकाशन करणारं कुणीतरी पाहिजे ना. मग कोण प्रकाशित करू शकेल? कोण प्रकाशित करेल? अंतःकरण, बुद्धी. कोणती बुद्धी? दृश्यते. कुणाला दिसेल? तू अग्रया बुद्ध्या. दृश्यते तू अग्रया बुद्ध्या सूक्ष्मया. बर, एवढा होऊनही तो जरी सूक्ष्म असला तरी कुणाला दिसेल? सूक्ष्मदर्शिभी. ज्या सूक्ष्मदर्शींची बुद्धी अग्रया. अग्र शब्दाचा अर्थ आहे टोक. अग्र शब्दाचा अर्थ आहे टोक, अणकुचीदारपणा. आपल्या भाषेत बोलायचं झालं तर एखादी सुई असते की नाही, सुई, त्याचं पुढचं टोक अणकुचीदार असतं. अग्र म्हणतो आपण तिला. बुद्धी तशी झाली पाहिजे, अणकुचीदार झाली पाहिजे. आणि जे सूक्ष्मदर्शी आहेत, म्हणजे ज्यांना सूक्ष्म बघणं शक्य आहे, बघण्याची सवय आहे, बघण्याचा अधिकार आहे, अशी जे सूक्ष्मदर्शी, त्यांच्या अतिशय अग्रबुद्धीला हा परमात्मा दृश्यते. परमात्मा दिसतो, पण कुणाला दिसतो? अग्रया बुद्ध्या. शब्द काय वापरला? बुद्ध्या. बुद्धीला दिसतो. म्हणून बुद्धी शब्द घ्या. अंतःकरण. कारण का? आता वेदांताचा जर विचार करायचा झाला तर पदार्थाकडे जाणारी अंतःकरण वृत्ती त्या पदार्थाला प्रकाशित करते. कारण अंतःकरण हे सत्वांशाचा, मिलित सत्वांशाचा परिणाम आहे. आणि सत्वगुणाचा हा धर्म आहे की ते प्रकाशक असतं, प्रकाशमान असतो सत्वगुण. आपण 14वा अध्याय वाचा ना गीतेचा. सत्वगुणात तत्र सत्वम निर्मलत्वात प्रकाशक मनामयम.
सुखसंगेन बघ्नाती ज्ञानसंगेन चानग. 14वा अध्याय. सत्वगुणाचं वर्णन करताना भगवान बोलतात, तत्र सत्वम निर्मलत्वात. निर्मल आहे सत्वगुण. प्रकाशकम अनामयम. प्रकाशक आहे, अनामय आहे. सत्वगुणाचं वर्णन आहे हे. तो सत्वगुण असला तरी शेवटी गुणच आहे, म्हणून तो बांधून नाही टाकणार आहे. सुखसंगेन बघ्नाती ज्ञानसंगेन चानग. ज्ञान आणि गुण सुखाने तो बांधून टाकेल हा प्रश्न स्वतंत्र आहे, पण तो प्रकाशक आहे. म्हणून पदार्थाकडे गेलेली अंतःकरण वृत्ती असं आहे. न्यायशास्त्राचा आणि वेदांताचा जर आपण विचार केला तर आपल्याला लक्षात येईल. हे थोडं कठीण जाईल आपल्याला, पण ऐकायला काही हरकत नाही. वस्तूवर 2 पद्धतीचे अंधकार आवरण असतात. एक अज्ञानाचं आवरण असतं आणि एक अंधकाराचं आवरण असतं. माझ्यासमोर एखादं फूल आहे, माझ्यासमोर एखादी वस्तू आहे. ही वस्तू जेव्हा मी पाहतो, माझ्यासमोर घट आहे, अयम घटः असं म्हणतो, हा घट आहे, हे घड्याळ आहे असं जेव्हा मी म्हणतो, तेव्हा त्याच्या मागे एक मोठी प्रक्रिया असते वेदांताच्या दृष्टीने. उगीच मी बघितलं ना हे घड्याळ आहे हे म्हणतो, इतकं ते साधं सोपं नाहीये. पहिल्यांदा इथे काहीतरी आहे असं जाणवतं. त्यानंतर माझी अंतःकरण वृत्ती माझ्या नेत्र नावाच्या इंद्रियाच्या माध्यमातून त्या पदार्थापर्यंत पोहोचते. बाह्य दिव्याचा किंवा सूर्याचा प्रकाश त्याच्यावरचं अंधकाराचं आवरण दूर करत असतं आणि सत्वशील असणारी माझी अंतःकरण वृत्ती त्याच्यावरचं अज्ञानाचं आवरण दूर करत असते. म्हणून प्रकाश नसला तरी पदार्थ कळत नाही आणि अज्ञान असलं तरी पदार्थ कळत नाही. याच्याकरता प्रकाश अंधकाराच्या निराकरणाकरता प्रकाशाची अपेक्षा असते आणि अज्ञानाच्या निवृत्तीकरता अंतःकरण वृत्तीची आवश्यकता असते. कारण अंतःकरण सत्वांशाचा परिणाम आहे ना, आणि सत्वगुण हा प्रकाशक आहे ना, मग अंतःकरण त्या पदार्थावरचं अज्ञानाचं आवरण दूर करतं. आणि अज्ञानाचं आवरण गेलं की मग मी म्हणतो हा घट आहे, हे घड्याळ आहे, हा ग्रंथ आहे, हे फूल आहे, हे नंतर मला कळतं. एक ज्ञानाची प्रक्रिया आहे वेदांतामध्ये. अनभिज्ञ पदार्थाच्या बद्दल मी असं कधी म्हणू शकत नाही. अननुभवित पदार्थाच्या बद्दल मी असं म्हणू शकत नाही की हे अमुक अमुक आहे म्हणून. म्हणून कधीतरी मला कुठल्या तरी पदार्थाबद्दल असं विचारावं लागतं की हे काय आहे. म्हणजे हे काहीतरी आहे हे मला कळतं. का कळतं? अंधकाराचं आवरण दूर झालंय, पण अंतःकरणाने प्रकाश न टाकल्यामुळे अज्ञानाचं आवरण दूर झालं नाही. मी विचारतो हे काय आहे, आणि मग कुणीतरी मला सांगतं हे अमुक अमुक आहे, हे घड्याळ आहे, हे फूल आहे. आणि मग पहिल्यांदा मला बोध होतो आणि मग दुसऱ्या वेळेला मी त्याचं नाव सांगू शकतो. ती प्रक्रिया अजून स्वतंत्र. म्हणजे अंतःकरण किंवा बुद्धी ही प्रकाशक आहे. अर्थात वेदांताने पंचदशीने त्याचं चिंतन करताना काय केलंय, पंचदशी असं म्हणते की अंतःकरण परमात्म्यापर्यंत जाऊन परमात्म्याला प्रकाशित करत नाही, कारण परमात्मा स्वयंप्रकाशी आहे. म्हणून पंचदशीने त्याच्याकरता वापरलेला शब्द असा आहे, प्रकाशन असा शब्द पंचदशी वापरत नाही, निरावरण असा शब्द पंचदशी वापरत. पंचदशीने त्याला निरावरण म्हटलंय. ज्ञान म्हटलं नाही, प्रकाशन म्हटलं नाही, निरावरण. निरावरण वेगळं, प्रकाशन वेगळं. आता बऱ्याच वेळेला आम्हाला ग्रंथ हे झालंय की ज्ञानेश्वरी नवीन छापून आली, ज्ञानेश्वरीचं प्रकाशन. ज्ञानेश्वरीचं प्रकाशन नसतं, तीच प्रकाशक आहे, तिचं काय प्रकाशन करत? उद्या सूर्याचं प्रकाशन कराल तुम्ही, गाथ्याचं प्रकाशन असतं काय? नाही. मग फक्त त्याला जे कापडाने झाकलेलं असतं ते आवरण दूर करायचं असतं, त्याला निरावरण असं म्हणतात. तिला निरावृत करायचं असतं आपल्याला, तिचं प्रकाशन नाही करायचं. ज्ञानेश्वरीचं प्रकाशन नसतं जगात कुठेही. पत्रिकेत काही लिहू द्यात, ज्ञानेश्वरीचा प्रकाशन सोहळा कोण करणार? स्वतः भगवान आले तरी सुद्धा ज्ञानेश्वरीचं प्रकाशन करू शकत नाहीत. आपण कोण की झाड की पत्ती? आपण नाही. आपण त्याचं निरावरण, निरावरण करण्याकरता प्रमुख पाहुणा लागतो, हे मान्य. ते का तर चमकीचा कागद काढायला कोणीतरी चमकीचा माणूस लागतो, एवढंच आहे. दुसरं काय कारण असतं? कोणीतरी एखादा चमकदार लागतो की तो चमकीचा कागद दूर करतो, दूर झाला की मग ते निरावरण, एवढंच. कशासाठी हे सगळं सांगतो? बुद्धीनं परमात्मा कळतो असा जो शास्त्र सिद्धांत आहे त्याच्याकरता मी हे बोललो. पण कोणत्या बुद्धीला कळतो? कोणत्या बुद्धीला? बुद्धी निर्मल असली पाहिजे. मलिन बुद्धीला कळत नाही.
बुद्धी, मी पुन्हा एकदा सांगतो, बुद्धी आहे सर्वांजवळ, पण कोणता ना कोणता तरी मळ तिला चिकटलेला आहे. कोणत्या ना कोणत्या मलाने ती मलिन झालेली आहे. त्याची नावं अनंत असतील. ममत्वाचा मल असेल, अहंकाराचा मल असेल, वासनेचा मल असेल, कुठला असेल सांगता येणार नाही. पण तो असेल एवढी गोष्ट नक्की. सर्वत्र भरून असणारा परमात्मा आजही आम्हाला सर्वत्र आहे असं वाटत नसेल तर नक्की बुद्धी मलिन आहे. तो जर सर्वत्र आहे असं आम्हाला कळत असेल आणि त्याची तशी अनुभूती येत असेल तर आमची बुद्धी निर्मल आहे हे मानावं लागतं. ज्ञानेश्वर महाराजांनी इथं बुद्धी असा शब्द जरी वापरलेला असला तरी जी वर्णन केलेली आहे ती मात्र अंतःकरणाच्या सगळ्या प्रकाराची आहे. मी मागे आपल्याला बोललो होतो, अंतःकरणाच्या वेगवेगळ्या कार्यावरून अंतःकरणाला मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे नाव पडलं. मन म्हणजे अंतःकरणच आहे, बुद्धी म्हणजे अंतःकरणच आहे, चित्त म्हणजे अंतःकरणच आहे, अहंकार म्हणजे अंतःकरणच आहे. फक्त तिची कार्य वेगवेगळी आहेत म्हणून नावं वेगवेगळी आहेत तितकंच आहे. मी आता पुन्हा तो विषय आपल्याला दृष्टांताने सांगत नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी सगळंच सांगितलंय. कोणती बुद्धी? शुद्ध बुद्धी. आमची बुद्धी, तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे. तुकाराम महाराजांनी म्हटलंय, अनेक बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालटे रंग धरू जाता संग तव तो होय बाधक. साधक नाही होतो, बाधक. का? कारण अनेक बुद्धीचे तरंग आहेत. अनेक बुद्धी, ती अनेकत्वाला प्राप्त झालेली बुद्धी उपयोगाची नाही. तिला व्यवसायात्मिका आणि अव्यवसायात्मिका हे दोन प्रकार जे केलेत त्याच्यामध्ये त्याचं उत्तरार्ध बघा. व्यवसायात्मिका बुद्धी एकेह कुरुनंदन बाजूला ठेवा. बहुशाखा अनेक बुद्धीचे तरंग अनंताश्च बुद्धयो अव्यवसायी नाम. अशा अव्यवसायी बुद्धीला परमात्मा प्राप्ती होणार नाही. मग कोणत्या बुद्धीला होते? ज्ञानेश्वर महाराजांच्या भाषेत जर बोलायचं झालं तर मी एकच वाक्य सांगतो, बाकी संदर्भ देत नाही. एक वाक्य ज्ञानोबारांनी फार गोड सांगितलंय मला. ज्ञानोबाराय म्हणतात, जी बुद्धी परमात्म्याची पतिव्रता असते तिलाच परमात्मा कळतो. याच्यात काव्य म्हणाल तर काव्य आहे, याच्यामध्ये तुम्ही काय साहित्य म्हणाल तर साहित्य आहे, याच्यामध्ये तुम्ही तत्वज्ञान म्हणाल तर तत्वज्ञान आहे. एकच वाक्य ज्ञानोबाराय बोलले, जी बुद्धी परमात्म्याची पतिव्रता आहे. आता पतिव्रता म्हणजे काय हे मला स्वतंत्र सांगावं लागू नये. परमात्म्याशिवाय जी दुसऱ्याचा विचारच करत नाही. तुकाराम महाराजांचा आणखीन एक अभंग आहे. देवाजवळ प्रार्थना करताना तुकोबाराय म्हणतात, दुर्बुद्धी ते मना कदा उपजो नारायणा. देवा, आमच्या ठिकाणी दुर्बुद्धी कधीही निर्माण होऊ नये एवढंच आमच्यावर करा, एवढी कृपा करा. दुर्बुद्धी निर्माण होऊ देऊ नका. बुद्धी, चांगली बुद्धी असणं, सच्शील बुद्धी असणं कशावर अवलंबून आहे, काय आहे? महाभारत पहा त्याकरता आपण. चांगल्या कुळात जन्माला आलेले सुद्धा दुर्बुद्धी असतात आणि असुर कुलामध्ये जन्माला आलेले प्रल्हाद सुद्धा भगवत प्राप्ती करता सहजतेने भगवत प्राप्ती करू शकतात, इतक्या योग्य अधिकाराचे असू शकतात. प्रश्न नाही. आमचे गुरुजी म्हणायचे, अहो तुळशीतही कधी कधी भांग उगवते आणि कधी कधी भांगेतही एखादं तुळशीचं रोप येतच. बघा ना, तेच आपण जनकाचं चिंतन जर केलं तर ज्या गीतेमध्ये कुणाचंही उदाहरण नाही. बरं, भगवंतानी स्वतःच उदाहरण दिलं, पण उदाहरण म्हणून जर आलं असेल तर फक्त जनकाचं आलंय. लोकसंग्रह करता असेल, काही का असेल, पण मोक्षाचं उदाहरण म्हणून जनकाचं आहे. मिथिला नगरीचा प्रत्येक राजा जनक हाच असतो. तो राजा झाला की त्याला जनकच म्हणायचं. आणि त्याची कुलपरंपरा अशी आहे की जनकाच्या मागच्या 42,000 पिढ्यांमधले सगळे जनक जीवनमुक्त आहेत. एकही जनक बद्ध नाहीये. काय बुद्धी असेल, काय कुलपरंपरा असेल. कशी बुद्धी? म्हणून शुद्ध लागते. योग वासिष्ठामध्ये वचन आहे, समया स्वच्छया बुद्ध्या सततम निर्विकारया यदा यद क्रियते राम तद दोषाय सर्वदा. रामचंद्र प्रभूंना उपदेश करताना वसिष्ठ महामुनी सांगतात, कशी बुद्धी पाहिजे? समया म्हणजे सम असणारी. बर का, बुद्धी स्त्रीलिंगी रूप आहे ना, त्याचं ते होताना समया अशीच होईल.
सम असं होणार नाही, समया असं स्त्रीलिंगी रूप आहे. समया स्वच्छया, सम असलेली स्वच्छ असलेली बुद्धी कशी, सततम निर्विकारया. माझ्या दृष्टीने सततम हा शब्द देहलिदीपन न्यायानं सगळीकडे लावावा. सततम समया, सततम स्वच्छया, सततम निर्विकारया. अशा बुद्धीनं रामा यदा यद क्रियते, या बुद्धीनं जे काही केलं जाईल तद अदोषाय सर्वदा, तददोषाय तत् अदोषाय सर्वदा, त्याच्याने कोणताही दोष प्राप्त होत नाही. स्वच्छ बुद्धीनं काही करा ना. गीतेच्या भाषेत जर बोलायचं झालं तर विकार रहित बुद्धीनं माणसानं जगाला काडी लावली तरी त्याला पाप लागत नाही. म्हणजे लावलीच पाहिजे असं बंधनही नाही. हत्वापि स इमान लोकान न हंती न निबध्यते, गीता बोलते. हत्वापि स इमान लोकान हत्वापि, या सगळ्या जगालाचा त्याने नाश केला. सगळ्या जगाला मारून टाकलं, सगळ्या जगाला काडी लावली. हत्वापि स इमान लोकान हत्वापि न हंती, त्यांनी मारलं असं होणार नाही. न निबध्यते, तो बंधनात पडणार नाही. कितीतरी प्रमाण आपल्याला गीतेतून देता येतील. पण तेच अर्जुना, तू जर अहंकारानं बद्ध झालास तर तू परमार्थ करशील तरी सुद्धा बद्धच होशील. आणि तू निर्विकल्प मनानं विशुद्ध बुद्धीनं जगाला काडी लावशील तरी तुला त्याचं पाप लागणार नाही. काय व्यस्त प्रमाण आहे, काय गणित आहे. अहंकारानं परमार्थ करणारा बद्ध होतो आणि निरहंकारी होऊन जगाला काडी लावणारा मुक्त होतो. अरे कुठलं गणित आहे, कुठल्या तत्वज्ञानामध्ये हे बसतं. आमचं दुर्दैव हे आहे की आम्ही कृतीकडे बघतो, त्याच्या मागच्या विशुद्ध भावनेकडे बघत नाही. भगवान नेमकं त्या वर्मावर बोट ठेवतात. म्हणून ती बुद्धी चांगली असणं, ती शुद्ध असणं, याचा विचार स्वतंत्रतेनं करावा लागेल. शुद्ध बुद्धी म्हणजे काय? मलरहित बुद्धीमध्ये मल असतात, पुष्कळ असतात. मग ती कोणकोणत्या? त्या महाभारतामध्ये एक वचन आहे, बुद्धौ कलुषभूतायाम विनाशे प्रत्युपस्थिते अनयो नय संकाशो हृदयान्नाप सरपती, असं एक वचन आहे. बुद्धौ कलुषभूतायाम, एकदा बुद्धी कलुषित झाली, विनाशे प्रत्युपस्थिते, आणि आपला विनाश आपल्या अतिजवळ येऊन थांबलेला असेल, विनाश जवळ आलेला आहे, आणि आपली बुद्धी जर कलुषित झालेली असेल तर काय होतं? अनयो नय संकाशो हृदयान्नाप सरपती. अनीती हीच नीती म्हणून आपल्या हृदयामध्ये ठाण मांडून बसते, असं महाभारताने म्हटलंय. अनीतीला नीती कधी समजलं जातं? अनीतीला नीती समजण्याचं कारण काय? हेच कारण आहे, बुद्धी बदलली. एक बुद्धी बदलली, सगळं जीवन बदलून जातो. बाकी काही बदलायचं कारण नाही. मला सांगा, आपण म्हणतो माणूस फार बदलला हो, म्हणजे नेमकं काय झालं हो? त्याच्या हाताच्या ठिकाणी पाय आले आणि पायाच्या ठिकाणी डोळे आले असं झालं? बदलला म्हणजे काय? परिवर्तनाच्या ज्या भूमिका, आजच्या काळातली भाषा बोलतो मी, भले सामाजिक परिवर्तन घ्या अथवा व्यक्ती परिवर्तन घ्या, मला त्याच्यात आत्ता फरक करायचा नाहीये. पण ज्या परिवर्तनाच्या भूमिका आज आम्ही मांडतो किंवा विचारवंतांनी मांडलेले आम्ही स्वीकारतो, त्याच्यामध्ये समाज परिवर्तन होतं म्हणजे काय होतं? समाज अख्खा बदलत नसतो. समाजाला दिशा देणाऱ्या माणसांची बुद्धी बदलत असते आणि मनुष्य आंधळेपणाने बदललेल्या बुद्धीचा माग जात असतो. आपण म्हणतो समाज परिवर्तन, एवढंच आहे. अर्थात सामाजिक परिवर्तनाच्या या व्याख्या समाजशास्त्राच्या कोणत्याही पुस्तकात आपल्याला दिसणार नाहीत. त्याच्याकरता ज्ञानेश्वरीच वाचावी लागेल, त्याच्याकरता गाथाच पाहावा लागेल, दुसरा मार्ग नाही. मला क्षमा करा, मला कोणत्याही शास्त्राचा अवमान करायचा अधिकार नाही आणि करण्याची इच्छाही नाही. पण मला हे सांगण्याचा अधिकार आहे आणि इच्छाही आहे की जगातल्या सर्व शास्त्रांचा परामर्श संत वाङ्मयामध्ये घेतलेला असतोच असतो. हे मात्र मला नक्की सांगायचं आहे. मी अनेक वेळेला अभिमानाने सांगतो, प्रसंगी तुम्हाला अहंकार वाटत असला तरी तो वाटू देत, अभिनिवेश वाटला तरी तो वाटू देत, पण मी हे अगदी आग्रहानं सांगतो, पुन्हा पुन्हा सांगतो की जगामध्ये असा विषय नाही की ज्याची चर्चा ज्ञानेश्वरीन गाथ्यामध्ये नाही. समाजाच्या, व्यक्तीच्या अत्यंतिक कल्याणाकरता ज्या ज्या विचारांची अत्यंत आवश्यकता आहे त्या त्या विचारांचा निरपेक्ष परामर्श संत वाङ्मयामध्ये असतोच असतो. आपण चिंतन करून पहा.
ज्ञानेश्वरीत काय नाही, गाथ्यात काय नाही, दासबोधात काय नाही, नाथ भागवतात काय नाही, सांगा ना. तुम्ही काही सांगा. कारण काहीही सांगितलेलं असलं, आता त्याचाही संकोच करून एक वर्माचं वाक्य उच्चारतो आणि पुढे चालतो. तुम्ही काहीही कोणताही विषय सांगा, तो धर्म अर्थ काम मोक्ष याच्या पलीकडे नसतोच. काही सांगा, धर्म अर्थ काम मोक्ष याच्या पलीकडे पाचवा विषय नाही जगाला. तुम्ही काही सांगा तो याच्यामध्ये बसतो आणि याची चर्चा संत वाङ्मय करतं. ते कसं करतं, काय करतं, पुन्हा स्वतंत्र मुद्दा. वर्ग पुरुषार्थाचं चिंतन हा स्वतंत्र विचाराचा विषय आहे, जाता जाता बोलण्यासारखा विषय नाही. मुद्दा काय, बुद्धौ कलुषभूतायाम विनाशे प्रत्युपस्थिते अनयो नय संकाशो हृदयांनापसर्पती. अनीती हीच नीती म्हणून हृदयामध्ये ठाण मांडून बसते. याच्याकरता बौद्धिक परिवर्तनाची अपेक्षा आहे. या सगळ्याचा विचार मी आपल्याला अजून साकल्याने सांगण्यापेक्षा थोडासा संकोचाने सांगेन. एकच प्रमाण मला द्यायचं आहे, आपल्याला माहिती असणारं प्रमाण मला द्यायचं आहे, आणि त्याच्यावरून ज्ञानेश्वर महाराजांची या सामाजिक परिवर्तनाकडे बघण्याची मूलगामी दृष्टी कशी प्रत्ययाला येते एवढंच आपल्या समोर ठेवायचं आहे. आपल्याला सगळ्यांना पसायदान पाठ आहे. मला नाही वाटत इथं कोणी पसायदान पाठ नसणारं उपस्थित असेल. सगळ्यांना पाठ आहे. पसायदानाची दुसरी ओवी, पहिली ओवी माहितीये, आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसायदान आहे. पसायदानाची प्रस्तावना उपक्रम या ओवीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी केला. आणि प्रत्यक्ष पसायदान जिथं मागणीचा प्रारंभ होतो तिथं मागताना पहिल्यांदा ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, काय मागतात, काय पहिलं मागणं काय, जे कळांची व्यंकटी सांडो. व्यंकटी शब्दाचा अर्थ काय, व्यंकटी, व्यंकटी म्हणजे वाकडेपणा नाही. मी अनेक वेळेला सांगतो, पुन्हा पुन्हा सांगेन, गैरसमज होऊ नयेत. व्यंकटी शब्दाचा अर्थ वाकडेपणा असं होत नाही. आपण तो करतो, वाकडेपणा असा अर्थ नाही. खळ म्हटल्यानंतर वाकडी आहेच आहे ना, आता पुन्हा वाकडेपणा कशाला, तो खळ आहे. खळ जे खळांची असा शब्द वापरला आधी, खळ आहे म्हणजे व्यंकटी या शब्दाचा अर्थ जर वाकडेपणा असा असेल तर व्यंकटेश या शब्दाचा अर्थ वाकडेपणाचा देव असा करायचा काय. व्यंकटेश शब्दाचा अर्थ काय, व्यंकटी या शब्दाचा अर्थ आहे बुद्धी. खळांची व्यंकटी सांडो म्हणजे काय, खळांची खळ आहेत म्हणजे ज्यांची बुद्धी वाकडी आहे त्यांनाच खळ म्हणतात. त्यांची बुद्धी वाकडी बुद्धी सांडो. परिवर्तनाचा पहिला विचार, परिवर्तनाची पहिली मागणी ज्ञानेश्वर महाराजांनी कुठून केली असेल, बुद्धी परिवर्तन. कारण तिथंच सगळ्या परिवर्तनाचं मूळ आहे. बुद्धी बदलली, सगळं बदललं. तुकाराम महाराजांची भाषा सांगतो, बुद्धीचा पालट धरारे काही मागुताहा नाही मनुष्य देह. तुकोबराय म्हणतात, बुद्धीचा पालट धरा तुम्ही, बाकीचा पालट धरू नका. बाकीची परिवर्तन बुद्धीच्या परिवर्तनात अनुषंगिक आहेत. बाकीची परिवर्तन बुद्धीच्या परिवर्तनामध्ये अध्याहृत आहेत. ती होतच राहतील, गृहीत आहेत, काही म्हणा तुम्ही त्याला, ती होतच राहतील. बुद्धी बदलली, जीवन बदलायला वेळच नाही. माणूस बदलला म्हणजे काय, अहो काय माणूस होता आणि कसा झाला बघा ना, आता वारी करतो, तो बदलला नाही, त्याची बुद्धी बदलली. शरीर बदललं नाही, ठेवण बदलली नाही, पोट तेवढंच आहे, रंग तोच आहे, उंची तीच आहे, ठेवण तीच आहे, चण तीच आहे. मग बदलला काय बदलला, बुद्धी बदलली. बुद्धीचा पालट, जे खळांची व्यंकटी सांडो. ज्ञानेश्वर महाराज बदल कुठून मागतात बघा ना. कारण एकदा बुद्धी बदलली की दृष्टादृष्टावरचा विजय हातात आहे. मानवी जीवनाचा आलेख कुठून सुरू झालाय ज्ञानेश्वर महाराजांचा, बुद्धीपासून सुरू झालेला मानवी विकासाचा आलेख ज्ञानेश्वर महाराज कुठपर्यंत नेतात, दृष्टादृष्ट विजय होवावेजी. हा आलेखाचा शेवट आहे. सुरू कुठून झाला आलेख, खळांची व्यंकटी सांडो. म्हणजे खळांची व्यंकटी वेगळेच कुणीतरी आहेत आणि दृष्टादृष्टावरचा विजय कुणाला तरी वेगळ्यालाच मिळणार आहे असं नाही. ज्या खळाची बुद्धी नष्ट झालेली आहे,
ज्याची सत्कर्मामध्ये आवड निर्माण झाल्यामुळे त्याची बुद्धी सद्बुद्धी व्हायला लागलेली आहे, त्याचाच विकास होत 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 शेवटी दृष्टादृष्टावरचा विजय. एकाच माणसाचं परिवर्तन आहे, एकाच समाजाचं परिवर्तन आहे. अमेरिकेमध्ये खळांची व्यंकटी सांडावी आणि भारतामध्ये दृष्टादृष्टावरचा विजय नाही अपेक्षित. असं होत नसतं. विकासाच्या, आता हे पुन्हा तेच आहे, मी समाजशास्त्र बोलीन तर पुन्हा अजून अडचण निर्माण होईल. म्हणून एक बुद्धी बदलली, तिच्यातले दोष निवृत्त व्हायला लागले, बस सगळं सोपं आहे, सगळं साधं आहे. योग सुद्धा एरवी अवघड वाटतो मला. मी पुन्हा एकदा, कदाचित विषयांतर होईल पण जाता जाता सांगू नाही जाईल. परमार्थ करणाऱ्या माणसाला त्याच्या गुरुनी म्हणा, त्याच्या कोणी मार्गदर्शकांनी म्हणा, अन्य कोणी म्हणा, त्याला जेव्हा एखादं साधन सांगितलं जातं त्याच्यासाठी, तेव्हा पहिलं त्याचं हेच म्हणणं असतं, फार अवघड आहे हो, तुम्ही किती सोपं सांगा. अवघड. माझं तर थोडंसं अवलोकन माझं थोडं वेगळं असेल कदाचित, पण मला असं वाटतं की काही सांगितलं तरी माणसांना पटत नसतं. अवघड सांगितलं तर ते म्हणतात आमच्याच्यानं हे काय होईल, आणि सोपं सांगितलं तर म्हणतात याच्यानं काय होईल. कुंडलिनी जागी कर, आमच्याच्याने काय होणार, नोकरीची माणसं, कुठं नोकरी करायची 8-9 तास, आणि घरी येऊन कुठं कुंडलिनी. अहो, घरी येईपर्यंत आम्ही जागे नसतो, कुंडलिनी कशी जागी राहील. होत नाही आमच्याच्याने, हे आमच्याच्याने होत नाही. मग नाही जमत, नामस्मरण रामकृष्ण हरी म्हण, याच्याने काय होणार आहे. म्हणजे कशावरच विश्वास ठेवायचा नाहीये. तुम्ही काही सांगा त्याला अवघडच वाटतं. कुंडलिनी योग कुणाला अवघड वाटत नाही, पण ज्याची बुद्धी ज्ञानेश्वर महाराजांना विचारा, ज्ञानोबराय म्हणतात एरवी योगासारखे सोपे काय आहे. ज्ञानोबराय म्हणतात अरे योगासारखं सोपं काहीच नाही या जगतामध्ये. आम्हाला वाटतं योगासारखं अवघड दुसरं काही नाही. का नाही, कारण हेच आहे, आमची बुद्धी मलिन आहे म्हणून आम्हाला साधनं कठीण वाटतात. संतांची बुद्धी शुद्ध आहे, त्यांना तीच साधनं सोपी वाटतात. नाम आम्हाला सोपं वाटतं पण सोपं नाहीये. ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, मान्य आहे म्हटलंय, पण त्यांनी म्हटलंय ना, आम्ही म्हटलंय का ते नाम सोपे रे. ते तुकाराम महाराजांनी म्हटलंय. मग आमच्या करता काय, ते नाम सोपे रे आहे. न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण आहे. पण हे सगळं कुणा करता, त्यांच्या करता. आमच्या करता काय. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, पुढचं आमच्या करता आहे. शहाणा तो धणी घेतो येते, तो शहाणा आहे. शहाणा म्हणजे काय, शुद्ध बुद्धीचा. पुन्हा तिथंच येतो मी, या सगळ्याची संगती मला तिथंच नेऊन लावायची आहे. शहाणा कोण आहे, तोच ज्याची बुद्धी शुद्ध आहे, तोच हे सहज घेऊ शकतो, त्याच्याकरता हे सोपं चाल. अहो साधा विचार करा ना, ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, सोपं म्हटलं की नाही. मग जर नाम इतकं सोपं आहे तर अद्वैत कुसरी विरळा जाणे का म्हटलं असेल. जर ते इतकं सोपं आहे तर विरळा जाणे का, सगळे जाणे. विरळ कशा करता, एखादाच कोणीतरी ते नाम जाणतो असं का म्हटलं असेल. कारण तेच आहे, ते सोपं आहे हे त्यांचं म्हणणं आहे. आमच्या करता ते सोपं व्हायचं असेल तर त्याच्याकरता आमची बुद्धी, साधनेकडे जाणारी बुद्धी आमची शुद्ध असली पाहिजे. म्हणून बुद्धीचं परिवर्तन हेच जीवनाचं परिवर्तन असतं. बुद्धीचं परिवर्तन ते झालं, आमचं जीवन जे अधपतित होणारं असतं तेच जीवन ऊर्ध्वगामी होतं, परमात्मा चरणाकडे जाणारं, आणि त्याच्याही पुढे सांगतो इतरांनाही परमात्मा चरणाकडे नेणारं होतं. नुसतं जाणारं होत नाही, नेणारं पण होतं. फक्त तेवढा बदल झाला पाहिजे. छोटासा दृष्टांत सांगेन. एक महात्मा संन्यस्त, भगवे कपडे धारण केलेला, अधिकार संपन्न, त्याला प्रवासाला जायचं होतं. कुठे, नावेतून जावं लागणार होतं. समुद्रातला प्रवास होता. साधन नव्हतं. त्याला असं कळलं की आपल्या देशाचा राजा त्याच्या जहाजातून तिकडे जाणार आहे. ठीक आहे, राजाकडे गेला. राजाने सांगितलं मी जाणार नाही, पण आमचे काही सेवक जाणार आहेत. तुम्हाला जायचंय? जायचंय. बसला नावेमध्ये. जहाज निघालं.
जहाजावरती इतरही काही मुलं होती, तरुण मुलं. टार्गट हा भगवे कपडे परिधान केलेला महात्मा शांत चित्तानं बसलेला. या मुलांना त्याची टिंगल करायची लहर आली. त्यांनी त्याला चिडवायला सुरुवात केली. काही नाही, कष्ट करायचे नसतात, भगवे कपडे घातले की आयतं पोट भरतं, घालतात. कानावर आलं, काही बोलला नाही, शांत बसला. काही भांडण नाही, चर्चा नाही, का असं बोलता, काही काय काय एक अक्षर बोलला नाही. जेव्हा त्या मुलांनी बघितलं की इतकं चिडवणंही हा काही त्याच्यावर प्रतिक्रिया देत नाही, त्यांचं धाडस वाढलं. ते जाऊन त्याला प्रत्यक्ष बोलायला लागले. लाज वाटत नाही का हो तुम्हाला? दुसऱ्याच्या दारामध्ये जाता, झोळ्या पसरता, कष्ट करायला देवाने इतकं चांगलं शरीर दिलंय, आम्ही कष्ट करतो, तुम्ही करा. कष्ट करून स्वतःच्या कष्टाचं खा ना. कशाला भगवे कपडे घालून विनाकारण भिका मागत फिरता? लाज वाटत नाही तुम्हाला? काही बोलला नाही, ऐकून घेतलं, शांत बसला. इतकं प्रत्यक्ष बोलूनही तो काही प्रतिक्रिया देत नाही, प्रत्युत्तर देत नाही. हे लक्षात आल्यानंतर ते मुलांचं धाडस अजून वाढलं. त्याने विचारलं, आपापसात चर्चा केली. इतकं बोलूनही याला काही कळत नाही, उत्तर देत नाही, फारच निगरगट्ट दिसतोय. म्हणून मग त्यांची मजल पुढे गेली. ते जाता येता मुद्दाम त्याला धक्का द्यायला लागले. मुद्दाम तो पडेल, धक्का लागून असं बघायला लागले. 2-3दा तो पडला, काही प्रत्युत्तर नाही, प्रतिक्रिया नाही. मला का धक्का दिला, डोळे फुटले काय, काही बोलला नाही. धक्के मारूनही तो काही कळत नाही. अजून धाडस वाढलं. आता तर ते प्रत्यक्ष त्याला मुद्दाम हेतुतः जाऊन त्रास द्यायला लागले. त्याचं उपर्ण ओढ, त्याच्या डोक्यावर टपली मार, त्याला टाचणी टोचव. तरी तो काही बोलला नाही. त्यांचं धाडस अजून वाढलं. ते जाऊन प्रत्यक्ष आता त्याला मारायला लागले. तरी तो महात्मा काही बोलला नाही. त्याला काही वाटलं नाही. देहभाव गेलाच होता, काही वाटलं नाही. त्याला काही वाटलं नाही, पण भगवंताला बघवलं नाही. भक्ता राखे पायापासी, दुर्जनासी संहारी, परित्राणाय साधूनाम विनाशायचे दुष्कृताम. साधूंचं रक्षण आहे. भगवंताला बघवलं नाही. भगवान त्याच्या समोर प्रकट झाले आणि भगवान म्हणाले, अरे काय तुझं चाललंय? ते तुला शिव्या काय देतात, धक्के काय देतात, मारतात काय, तू बघत काय बसलास? काय बघत बसलास? काहीतरी बोल ना तू, रागाव त्यांना, शिव्या दे, काहीतरी कर. त्यांनी मारलं तर तू मार. तो म्हणाला, जाऊ दे ना देवा, काय करायचंय आपल्याला? देतात, बोलतात, खूप लोक बोलतात. सगळ्यांना कुठं उत्तर देत बसायचे? आपला वेळ कुठं मी तुमचं चिंतन करत बसलोय, तो वेळ का वाया घालवायचा? नाही नाही, मला काय. भगवान म्हणाले, अरे असं करू नको, हा प्रघात पडेल. तू एक काम कर, त्यांच्याकडे फक्त तू रागाने बघ, एकदा रागाने बघ, त्यांना स्वतंत्र सरपण लागणार नाही याची व्यवस्था मी करतो. तर म्हणाला, जाऊ दे देवा, कुठं भांडण करत बसता? अहो आता किनारा जवळ आला. एकदा किनाऱ्यावर पोचलो की ते त्यांच्या मार्गाने जातील, मी माझ्या मार्गाने जाईन. आयुष्यात पुन्हा एकमेकांची भेट आमची होणार नाही. मग आयुष्यात जी माणसं कधीही पुन्हा भेटणार नाहीत, त्यांच्यावर क्रोध करून जो आपण टाकून दिलेला आहे त्याला पुन्हा घरात आणण्याचं काही कारण आहे का? जाऊ द्या ना. तो क्रोध सोडून दिलाय ना आपण, सर्व संग परित्याग केलाय ना. मग आता विनाकारण तो क्रोध हाणायचा आणि कायमस्वरूपी आपल्या घरामध्ये त्याला पुन्हा ठेवून घ्यायचं दुर्गुणाला कशा करता? सोडून दिलं, झालं. पुन्हा काही त्यांची माझी आयुष्यात भेट नाही. एक अजून अर्धा तास सहन करावं लागेल. किनाऱ्यावर उतरलो की झालं. ते त्यांच्या दिशेने, मी माझ्या दिशेने. काय म्हणून चिडायचं? का म्हणून मी रागव? जाऊ द्या. भगवान म्हणाले, जाऊ द्या तुझ्या करता, मी नाही जाऊ देणार. मी सोडणार नाही त्यांना. एक वेळ मला बोलले असते, माझा धिक्कार केला असता, माझा निषेध केला असता, मी काही बोललो नसतो. पण माझ्या भक्ताचा अपमान मला चालत नाही. मी त्यांना शिक्षा करणार. काय करू सांग? जाळून टाकू? अहो जाऊ द्या देवा, काय करू तू सांग? मी तुला विचारून त्यांना शिक्षा देतो. हे बघ, आता जे जहाज आहे ना ते ऐन समुद्राच्या मध्यात आहे. उलटवून टाकू का? सगळं जहाजच उलटवून टाकतो, सगळी स्पीड जाईल. तुला कसं घेऊन जायचं मी बघीन. सगळं जहाजच उलटवून टाकू का? महात्मा म्हणाला, देवा उलटवूनच टाकायचं असेल तर त्यांची बुद्धी उलटवून टाका, जहाज नको.
एकदा त्यांची बुद्धी बदलून गेली की माझ्याकडे बघण्याची दृष्टीच बदलून जाईल. मग ते माझा विद्वेष करणार नाहीत, मला त्रास देणार. बुद्धीचा पालट धरारी काय, मागुता नाही मनुष्य देह, तुकोबाराय बोलतात. याच देहामध्ये बुद्धी आहे, पुन्हा पुढचा देह कुठला मिळेल पुढच्या जन्मी माहित नाही. आत्ताच बुद्धीचा पालट करा. जी बुद्धी प्रपंच प्रवृत्त आहे, आसक्ती जिच्या ठिकाणी आहे, अनात्म पदार्थाचं ममत्व जिच्या ठिकाणी आहे, ती बदलून फक्त अनन्यता तिच्या ठिकाणी राहिली पाहिजे. एवढंच करा. तुकोबारायांचं म्हणणं एवढंच आहे. पण ही बुद्धी मलिन आहे. का मलिन झाली? आम्ही जन्माला आलो तेव्हा आमची बुद्धी मलिन होती काय? आमची बुद्धी मलिन होती? अरे जन्माला आलेलं कोणतं मूल असं म्हणतं की अमक्या अमक्या माणसाचा खून करायचा म्हणून मी जन्माला आलो? जन्माला आलेलं मूल निर्वैर असतं, प्रांजल असतं, शुद्ध असतं. लहान मुलाला काही कळत नसतं, अंतःकरणामध्ये वैरभाव नसतो त्याच्या, ते कुणाच्याही पोटी येऊ देत. मग इतकं जर शुद्ध असतं, इतकं जर चांगलं असतं, तर ते वाढत गेल्यावरच का तसं होतं? क्षमा मागून बोलतो, गाढवाचं पिल्लू सुद्धा दिसायला चांगलंच असतं, लहानपणी गोंडसच असतं. पण जसं जसं मोठं होत जातं तसा तसा त्याचा गाढवपणा सिद्ध होत जातो. आता हे कुठे लावायचं हा कदाचित वेगळा मुद्दा असू शकेल. लहानपणी आम्ही तसेच होतो. लहानपणी आम्हाला कुणालाही वेगळं काही, कुणाच्याही मनामध्ये कुणाबद्दल वैरभाव नव्हता, कुणाचा विद्वेष आम्ही कधी केला नाही. मग हे असं झालं का? बुद्धी अशी का बदलते? असणारी बुद्धी अचानक बदलते, काय कारण असेल? महाभारताने त्याची 3 कारणं सांगितली. शुद्ध असणारी बुद्धी अशुद्ध होते, मलिन होते. याचं पहिलं कारण सांगितलंय महाभारताने, भूक. पोटाची जी भूक असते ना, ती बऱ्याच वेळेला माणसाला पापाला प्रवृत्त करत असते. क्षुधा निर्णुदती प्रज्ञाम, महाभारतातला शब्द सांगतो. क्षुधा, प्रज्ञा शब्दाचा अर्थ आहे बुद्धी. क्षुधा निर्णुदती प्रज्ञाम. क्षुधा बुद्धी बदलते. भूक लागलेला मनुष्य कोणतं पाप पोटा करता करतो, तो काही हेतुतः, अरे त्याचं पोटच त्याला गप्प बसू देत नाही. दुष्कर्म करणारी बहुतांश मंडळी दुष्कर्म करतात, ती आनंदानं करत नाहीत, पोटा करता करतात, मान्य आहे. पण पोटा करता 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 त्यांना अशी सवय लागते की पोट भरतं, पण सवय सुटत नाही, पोट भरतं. तुकाराम महाराजांचं एक वचन आहे. तुकाराम महाराज असं म्हणतात, विती एवढेसे पोट, केवढा बोभाटता याचा. विधभरच आहे पोट, पण काय बोभाट आहे. अरे सगळं जग त्याच्या करता चाललं, सगळे त्याच्या मागे, ते विती एवढंसं पोट. पण तुकाराम महाराजांच्या बोलण्यात गंमत आहे बरं. तुकाराम महाराज विती एवढंसं पोट म्हणतात, त्या पोटाची रुंदी सांगितली, खोली नाही सांगितली. ते भरतच नाही, त्याची रुंदी सांगितली विती एवढंच आहे, पण खोल किती आत. अरे भरता भरत नाही, जन्म जन्मांतरात ती पोट भरत नाहीत. मनुष्य पापाकडे प्रवृत्त होतो. सामान्य कारण आहे, लौकिक कारण आहे. दुसरं कारण असं आहे, संस्कारानं बुद्धी बदलते. महाभारताने दिलेलं दुसरं कारण आहे संस्कार. संस्काराने बुद्धी बदलते. पहिल्यांदा चांगलाच असतो, पण आई वडिलांचे संस्कार, भोवतालचं वातावरण, समाजाकडून नकळतपणाने होणारे संस्कार, या सगळ्या गोष्टी अशा आहेत, त्याच्याने माणसाची बुद्धी बदलून जाते. तिसरं कारण महाभारताने दिले आहे, संगती. बुद्धीच्या परिवर्तनाचं तिसरं कारण परिवर्तनाचं महाभारताने दिलं, संगती. आपण कुणाच्या संगतीत राहतो, कारण संगतीचा परिणाम फार विचित्र होतो माणसाच्या जीवनावर, फार विचित्र. संगतीचा परिणाम असा विचित्र होतो. मी फक्त एकच युक्तिवादाचं बोलणं करीन आणि पुढे जाईल. संगतीचा परिणाम मानवी जीवनावर इतका सखोल होत असतो की ज्याची संगती आपण करतो त्याच्या अनुपस्थितीतही त्याच्या मनासारखे आपण वागत राहतो. हा संगतीचा सखोल परिणाम आहे.
मी पुन्हा एकदा सांगतो, ज्याची संगती आपण करतो त्याच्या अनुपस्थितीतही त्याच्या मनासारखं वागायला लावणं हा संगतीचा आपल्या जीवनावर होणारा परिणाम आहे. अशी कितीतरी उदाहरणं. म्हणजे साधं उदाहरणाने जर बोलायचं झालं, दारूची संगती जर आपण केली तर तो आला नसतानाही एकटा प्यायला जाईल, आणि हरिपाठ करणाऱ्याची संगती केली तर कोणी नसताना एकटा बसून हरिपाठ करेल. संगतीचा परिणाम आहे. कुणाच्या संगतीत आपण राहतो, कुणाची संगती आपल्या जीवनाला प्राप्त होते आणि ते कोणत्या अर्थाने होते, या सगळ्याचं नाही म्हटलं तरी एक परिणाम